तर आपण हा असेसमेंटचा टॉपिक चालू केलं होतं बरोबर. याच्यामध्ये कोणाला किती टॅक्स भरायचा आहे ते कोण बघतं? टॅक्स पेअर स्वतः कॅल्क्युलेट करतो आणि भरतो. याला म्हणतात सेल्फ असेसमेंट. त्याच्यामध्ये आयटीसीची प्रोव्हिजन आहे, लायबिलिटी, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, टाइम ऑफ सप्लाय, रेट ऑफ जीएसटी, हे सगळं कोणाला बघायचं आहे? टॅक्स पेअरलाच बघायचं आहे. सप्लाय आहे ते सप्लाय गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे, त्याचा एचएसएन कोड काय, त्याचा सर्व्हिस अकाउंट कोड काय, हे सगळं टॅक्स पेअरनी जे कोण एक्सपर्ट अवेलेबल असतील त्यांच्याकडनं ही माहिती घेऊन त्याप्रमाणे हे काम करायचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी रिटर्न फाईल केल्यानंतर रिटर्न फाईल जर झाला असेल तर त्याची स्क्रुटिनी मग डिपार्टमेंट करेल सेक्शन 61मध्ये. यामध्ये सगळ्यांची स्क्रुटिनी होईल, जरुरी नाही. तर एवढं सगळ्या प्रत्येक रिटर्न प्रत्येक टॅक्स रिटर्न स्क्रुटिनी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यातले ज्या प्रकारचं त्यांचं रिटर्न ॲडमिशन असेल किंवा कोणाकोणा स्क्रुटिनी करायचे, कुठल्या बिझनेसचे करायचे, काय टर्नओव्हरचे करायचे, त्याप्रमाणे ते होतील. आणि त्याप्रमाणे काय होईल, त्यांना जर का डिस्क्रिपन्सी आढळली तर त्याला कम्युनिकेट होता. त्याला कुठला फॉर्म होता? 10, 11, 12 हे 3 होते ना. स्क्रुटिनीमध्ये काय बघितलं आपण की कम्युनिकेशन होईल, नोटीस फॉर इंटिमेटिंग डिस्क्रिपन्सीज ACMT 10, त्यानंतर पुढे त्याला रिप्लाय ACMT 11 आणि ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स. जर डिपार्टमेंटला त्याचं क्लिअरिफिकेशन जर पटलं तर मग इथे पुढे तो मॅटर क्लोज आहे. पण समजा डिस्क्रिपन्सी त्यांनी ॲक्सेप्ट केली किंवा काही रिप्लायच केला नाही, फेल टू टेक द करेक्टिव्ह मेजर इन इज रिटर्न फॉर द मंथ इन विच डिस्क्रिपन्सी इज ॲक्सेप्टेड, द PO मे इनिशिएट अप्रोप्रिएट ॲक्शन. पुढे काय ॲक्शन होईल? त्याचं 65 प्रमाणे ऑडिट होईल, 66 प्रमाणे ऑडिट होऊ शकतं, इन्स्पेक्शन होऊ शकतं, किंवा मग त्यातनं क्लिअरली कळतं की काय ते त्यांनी टॅक्स प्रॉपर जमा केलेला नाही तर पुढे डिमांड त्याला 73 किंवा 74 मध्ये दिलं जाऊ शकतं. पण हे बघितलं की कुठल्या बेसिसवरती स्क्रुटिनी केली जाते. हे एक 13 पॅरामीटर्स इन्स्ट्रक्शन नंबर याच्यामध्ये दिलेले. आता रिटर्न्स काही लोक भरतात वेळेत, काही लोक भरत नाही. जर रिटर्न्स भरले तर स्क्रुटिनी होईल, वेळेत नाही भरले त्यांच्याकरता काय? बेस जजमेंट असाइनमेंट नॉन फायनल्स करतात. आणि समजा एखादा व्यक्तीचा थ्रेशोल्ड लिमिट एक्सिड झाला आहे किंवा एखाद्याने सेक्शन 24 मधली एखादी ॲक्टिव्हिटी केली तर रजिस्ट्रेशन त्यांनी घ्यायला पाहिजे ना. मग त्यांनी नाही घेतलं त्याच्यावरती काय ॲक्शन मिळणार? म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तो लायबल झाला रजिस्ट्रेशन करता, त्याच्यावरती काय ॲक्शन घेणार? तुम्हाला सेक्शन 25 आठवत आहे, सबसेक्शन 8, त्यामध्ये काय होतं? सुओ मोटो रजिस्ट्रेशन आठवत आहे? त्याला ऑर्डर देणार की रजिस्ट्रेशन तुम्ही घ्यायला पाहिजे. हां नाही नाही, पहिले बघा. पंचवीस आठ मध्ये काय होतं? सुओ मोटोमध्ये PO त्याला काय करेल? टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर देईल. आता हा त्याला ॲक्सेप्ट असेल किंवा नसेल, ॲक्सेप्ट असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता असा एक कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तो लायबल असताना पण त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही, तो पात्र असताना पण त्यांनी विदाउट रजिस्ट्रेशन सप्लाय केला आहे, त्याच्यावरती टॅक्स मागितला जाईल की नाही? तसं रजिस्ट्रेशन घेणं त्याला गरजेचं आहे. त्याच प्रकारे त्याला तर त्याची जी बेस जजमेंट असेसमेंट आहे अनरजिस्टर्ड पर्सनची, त्याकरता हा सेक्शन 63 आहे. आणखीन एक प्रकार आहे समरी असेसमेंट. एखादा रजिस्टर्ड पर्सन आहे, तो
स्क्रुटिनी कधी होईल, तो रिटर्न गेल्यानंतर होईल. समजा असं वाटतं की एखाद्या ज्याने जे काय असेसमेंट केलं आहे, जे काय रिटर्न्स फाईल केले, जे काय त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये तो प्रॉपरली टॅक्स पे करत नाही, तर इमिजिएटली तिथल्या तिथे त्याची समरी, एक ऑर्डर काढून समरी असेसमेंट इमिजिएट त्याला ऑर्डर दिली जाते. आता त्याच्यामध्ये जर ती तो मग क्लेरिफिकेशन देईल, आणि जर का त्याचं काम चाललेलं बरोबर असेल तर ठीक आहे, जर नसेल, जर त्याचं काम बरोबर चाललंय तर मग ही नोटीस आहे ही मग विड्रॉ होईल. आणि जर त्यात काय डिस्क्रिपन्सी आढळली तर मग पुढे काय स्टेप घ्यायचे त्या स्टेप पीओ घेऊ शकतो. पण एक इमिजिएट ॲक्शन करता समरी असेसमेंट आहे. आणि आपण काल सिल असेसमेंट बघितलं होतं, प्रोव्हिजन असेसमेंट बघितलं होतं. प्रोव्हिजन असेसमेंट केव्हा करतात, जो व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि रेट ऑफ जीएसटी, हे दोन मुद्द्यावरती जर का क्लिअरिटी नसेल तर मग ॲप्लिकेशन करायचं आणि मग प्रोव्हिजनल बेसिसवरती त्याची व्हॅल्यू आणि एक तर व्हॅल्युएशन सेक्शनप्रमाणे व्हॅल्यू येईल किंवा रूलप्रमाणे येईल. फायनली एकदा ते कमिशनरने सांगितलं बा या प्रकारे व्हॅल्यू घ्या, या प्रकारे हा रेट घ्या, मग ते फायनल असेसमेंट होईल. मग टेम्पररी जो रेट दिला आहे किंवा जी या प्रकारे व्हॅल्यू घ्यायला सांगितली आहे त्या प्रकारे पुढे जाऊन फ्युचरमध्ये जास्त टॅक्स भरला असं येऊ शकतं, कमी टॅक्स भरला असं येऊ शकतं. जास्त टॅक्स भरला तर रिफंड होईल आणि कमी टॅक्स भरला तर काय होईल, एक्स्ट्रा टॅक्स द्यायला लागेल. लायबिलिटी तर वाढणार, त्याकरता बॉन्डचा आपण कन्सेप्ट बघितला. मग त्याकरता इथे 9 फॉर्म आले टोटली. पहिले ॲप्लिकेशन करा, मग एक्स्ट्रा डॉक्युमेंट मागा, एक्स्ट्रा डॉक्युमेंट मग तिथे सबमिट करा, त्यानंतर मग पुढे ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट होईल, मग त्याकरता बॉन्ड येईल, सिक्युरिटी द्यायला लागेल, त्यानंतर फायनल असेसमेंट करता पण काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतली जाईल, त्यानंतर मग फायनल असेसमेंट ऑर्डर येईल, मग सिक्युरिटी दिलेली असते. आता सिक्युरिटी म्हणजे एक जे डॉक्युमेंट आहे ते फिजिकली जमा करायला लागतं, आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे जर लायबिलिटी पे नाही केली टॅक्स पेअरनी तर डिपार्टमेंट त्या डॉक्युमेंटच्या आधारे ती लायबिलिटी इनकॅश करू शकते. त्याच्या जर काय पेबल आहे ती अमाऊंट इनकॅश करू शकते. मग ती लायबिलिटी तर परत द्या. टॅक्स भरलेला आहे, फायनल असेसमेंट झालेलं आहे, तर मग ॲप्लिकेशन परत करायला लागेल. कुठलंही असं तोंडी बोलणं होत नाही ना, सगळं कागदोपत्री. त्यामुळे परत मग ए सेफ्टी एट येईल आणि मग ऑफिसर काय करेल, रिलीज करेल तो बॉन्ड किंवा सिक्युरिटी रिलीज करेल. असे आपले हे 9 आणि असेसमेंटचे मग 10, 11, 12 हे आपले 12पर्यंत फॉर्म झालं. पुढे जाता 62 असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स. आता जो रिटर्न फाईल करत नाही त्याला 15 दिवस त्यांनी काही केलं नाही, रिटर्न सबमिट नाही केलं किंवा फायनल रिटर्न जो असतो तो सबमिट नाही केला नंबर कॅन्सल झाल्यानंतर, तर त्यांना नोटीस पडू होते की ड्यू डेट झालेली संपलेले आहे, 15 दिवसामध्ये नोटीस टू ऑटोमॅटिक जाईल 46 प्रमाणे. त्यानंतर काय होईल, ते कंप्लायन्स करतील किंवा करणार नाही. मग नाही केलं तर काय करायचं, मग त्याकरता बेज जजमेंट असेसमेंट ACMP 13मध्ये आणि त्याची डिमांड DRC 07मध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये याचा उद्देश काय, याचा उद्देश काय, रिटर्न फाईल जर केलं, रिटर्न फाईल केलं तर त्यामध्ये जे सर्व 1 भरला 3B भरला, जे त्यांना ज्या प्रकारे टॅक्स गरज आहे तो त्यांनी भरला तर हा विषय उद्भवला नसता ना. आता त्यांनी जर 30 दिवसामध्ये जर का रिटर्न सबमिट केलं, आता आमच्याकडे काय प्रॉब्लेम होता, पैसे नव्हते, काहीतरी अडचण असेल टॅक्स पेअरची म्हणून रिटर्न फाईल करत नव्हता, त्याच्यावरती ही ॲक्शन घेतली गव्हर्नमेंटनी की त्याला सांगितलं की तुमच्या प्रिव्हियस पिरियडप्रमाणे तुम्हाला एवढा टॅक्स देणं लागतोय, हा भरा तुम्ही. तो आयदर कमी झाला किंवा जास्त असेल, पण रिअलमध्ये जो असेल तो त्यांनी एकदा का ती इन्फॉर्मेशन सबमिट केली, रिटर्न फाईल केले, तर मग या बेज जजमेंट असेसमेंटला काय अर्थ राहत नाही, मग ती विड्रॉ केली जाईल. उद्देश हाच आहे की त्यांनी रिटर्न फाईल करावं 30 दिवसामध्ये. प्रत्येक महिन्याची वेगळी करावं लागेल. त्याचे तुम्हाला त्याला नोटीस गेल्यानंतर, आता नोटीस गेल्यानंतर आता कालावधी त्यात मेन्शन कसा, त्याचा फॉर्मॅट बघा कसा आहे, ACMP 13 काढून बघा फॉर्मॅट कसा आहे.
आणि टॅक्स पिरियड फ्रॉम टू, आता टॅक्स पिरियड इथे फ्रॉम दिलेलं आहे, फ्रॉम आणि टू दिलेलं आहे. मल्टिपल मंथ्स होऊ शकतं ना. मग ह्याचा उद्देश काय ॲक्च्युली, तुम्ही तुमचं रिटर्न फाईल करा म्हणजे हे विड्रॉ होईल. तर 3 महिने झाले, एप्रिल मे जून, नाही केलं त्यांनी फाईल, 3 महिन्यात एकदम पाठवलं. इथनं ॲक्च्युली जो टॅक्स बनत नाही, मग काय होतं की टर्न ओव्हर कमी जास्त होऊ शकतो. आता कमी जरी मागितला टॅक्स तरी माझा जास्त तर मला जास्त भरला पाहिजे ना, जो काय आयटी तो भरला पाहिजे ना. त्यांनी नोटीस पाठवली ती फायद्यात जाते, म्हणून ते ॲक्सेप्ट करायचं असं तर होऊ शकत नाही. तर हे सगळं खाली इकडे तुम्हाला वाचल्यावरती कळेल. दिस सेक्शन कमेन्सेस विथ अ नॉन ऑप्टेंट क्लॉज. मी इथे याला म्हणतात नॉट स्टँडिंग, इकडे सुरू होतं नॉट स्टँडिंग. आता हे वरती सगळं तुम्हाला थोडं कशा प्रकारे सेक्शन ड्राफ्ट केलं ही माहिती दिलेली आहे. मीनिंग whenever the provision of section 73 or 74 apply the provision of section 62 that cannot be invoked. एकदम 73 येणार नाही इकडे. The provision of section 72 can be invoked only in case of registered taxable person. जो पर्सन रजिस्टर आहे, who have failed to file return as required under section 39. त्याने टॅक्स पे केलेला नाही आहे और फायनल रिटर्न नंबर कॅन्सल केला, फायनल रिटर्न भरलेलं नाही आहे, त्याला पहिले काय जाईल 46 मध्ये नोटीस द्या. त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती ॲक्शन द्या. इफ द असेसी फेल्स टू फर्निश द रिटर्न विदिन 15 days ऑफ इश्यू ऑफ नोटीस अंडर सेक्शन 46 देन द पीओ मे असेस द टॅक्स लायबिलिटी. म्हणजे पीओ त्यांच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्या आधारावरती काय करेल, टॅक्स लायबिलिटी in accordance with the provision of Rule 100, that is to the base of his judgment, taking into account all the relevant material available on the record and issue an assessment order. This is also known as base judgment assessment. It can be completed without giving notice. कुठल्याही नोटीस वगैरे दिली जात नाही. However, base judgment assessment should be made on the basis of material available or material gathered by you. अगोदरचे भरलेले रिटर्न्स असतील, त्यांच्या अगेन्स्ट सप्लायरनी बनवलेले दाखवलेले इनवॉइस असतील, त्यांनी किती गुड्स परचेस केले, ईबे बिलची इन्फॉर्मेशन असेल, या आधारावरती बेस जजमेंट असेसमेंट केलं जाईल. आता याच्यामध्ये किती कालावधीमध्ये ते केलं जाऊ शकतं, तर 5 वर्ष मॅक्झिमम दिलं. इश्यू यार असेसमेंट ऑर्डर विदिन अ पिरियड ऑफ 5 years. जो रिलेव्हंट पिरियड आहे, रिटर्न फाईल केलेलं नाही ज्या पिरियडचं, त्याच्यावरती रिटर्न फाईल त्याने केलंच नाही, ही ॲक्शन घेतली जाऊ शकते. Five years from the date specified under section 44 for filing of the annual return GSR 9 for the financial year to be the tax not paid relates. The order of assessment made under section 62(1) shall be issued and summary thereof shall be uploaded electronically from GST DRC 07. आता हे summary of order issued 52, 62, 63 या सगळ्यामध्ये जिकडनं काय अशा प्रकारची प्रोसिडिंग आहे, त्या सगळ्या करता हा फॉर्म GST DRC 07 आहे. त्यामध्ये काय असेल तर समरी ऑर्डरमध्ये की टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी किती पेबल आहे. वेअर द रजिस्टर्ड पर्सन फर्निशेस व्हॅलिड रिटर्न विदिन 30 days ऑफ द सर्व्हिस ऑफ असेसमेंट ऑर्डर, जी नोटीस बजावली त्याच्यामध्ये त्यानंतर 30 दिवसामध्ये रिटर्न फाईल करतो, द सेड असेसमेंट ऑर्डर शॅल बी डीम टू हॅव बीन विड्रॉन बट द लायबिलिटी फॉर पेमेंट, इंटरेस्ट येणार असेल लेट फाईल केलं तर इंटरेस्ट, लेट फीज पे करायला लागेल आणि मग असेसमेंट ऑर्डर विड्रॉ होईल. आता याच्याकरता पण SOP दिले. हे सर्क्युलर नंबर
2019 मध्ये याच्यावरती पण कशा प्रकारे हे म्हणजे हे पण एक अस्त्र आहे डिपार्टमेंटकडे कसं वापरायचं. Doubt have been raised across the field formations in respect of the appropriate procedure to be followed in case of non-furnishing of return under Section 39 or Section 45 of the CGST Act. It has further been brought to the notice that the divergent practices are being followed in case of non-furnishing of the said return. कशा प्रकारे ॲक्च्युली याचा वापर केला पाहिजे याकरता हे काय केलं त्यांनी SOP दिलं. The matter has been examined in order to clarify the issue and to ensure uniformity in the implementation of the provision of the law across field formations. The board, in exercise of its powers conferred by Section 168(1) of the CGST Act, hereby issues the following clarification. जी पॉवर आहे त्यांच्याकडे त्या पॉवर प्रमाणे त्यांनी केलं क्लिअरिफिकेशन इश्यू काढलंय. Section 46 of the CGST Act, read with Rule 68 of the CGST rules, requires issuance of notice in पहले नोटिस इश्यू व्हायला पाहिजे to a registered person who fails to furnish return under Section 39 or 45 to furnish such return within 15 days. Further, Section 62 provides for assessment of non-filer of return of registered person who fails to furnish return under Section 39 or 45 even after service of notice. नोटीस बजावल्यानंतर पण त्यांनी 30 दिवसामध्ये रिटर्न फर्निश नाही केले. Not filing return, notice to return defaulter under Section 46 for not filing return. इकडे जो टॅक्स पिरियड दिलाय रिटर्न दिलाय त्यानुसार following guidelines are hereby prescribed to ensure uniformity in the implementation of the provision of law across the field formation. Preferably, a system generated message would be sent to all the registered persons 3 days before the due date to nudge them about filing of the return for the tax period by the due date. Message system once the due date for furnishing the return under Section 39 is over, a system generated mail message would be sent to all the defaulters immediately after the due date to the effect that the said registered person has not furnished his return for the said period. रिटर्न त्यांनी भरलेलं नाहीये, अगोदर त्याला मेसेज पाठवा, नंतर मेसेज पाठवा. is to be sent to the authorized signatory as well as the proprietor, partner, director करता ह्यांना म्हणजे जे की पर्सन आहेत त्यांना 5 days after the due date of furnishing the return a notice. मग पुढे सेक्शन एरर हा मेसेज जाईल GSTR 3 आहे अंडर सेक्शन 46 प्रमाणे read with Rule 68 of the CGST rules shall be issued electronically to such registered person who fails to furnish return under Section 39, requiring him to furnish such return within 15 days. In case the said return is still not filed by the defaulter within 15 days of the said notice, the PO may proceed to assess the tax liability of the said person. त्यानंतर काय करा 62 प्रमाणे मग त्याला अंडर रूल्स 100 प्रमाणे मग ACMP 13 आणि फॉर्म समरी ऑर्डर पाठवा. मग पुढे हे झाल्यानंतर बेसिस ऑफ GSTR 1 2A जी माहिती उपलब्ध डिपार्टमेंटकडे त्याप्रमाणे फॉर द पर्पज ऑफ असेसमेंट ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर सेक्शन 62 ऑफ द CGST Act, PO may taken into account the details of outward supply availed in the statement furnished under Section 37, details of supplies auto populated. GSTR 2A मध्ये जे आले मी त्याचा तो सप्लायला डिफॉल्टरचा त्यांनी काय परचेस केले त्यानुसार त्याचा आणि इन्फॉर्मेशन अवेलेबल फ्रॉम ई-वे बिल or any other information available from any other source including from inspection under Section 71. 71 मध्ये सेक्शन 71 मध्ये एक वेगळ्या प्रकारचं इन्स्पेक्शन आहे.
access to business premises to inspect books of account, documents, etc. Any officer under this act, authorized by the proper officer, not below the rank of joint commissioner, shall have access to any place of business of a registered person to inspect books of account, documents, computers, computer programs. एक लिमिटेड राईट दिलाय 71 मध्ये. ओके, त्याचा उल्लेख इथे आलाय की 71 प्रमाणे त्यांनी काय इन्स्पेक्शन केलंय, त्यांच्याकडे काय माहिती आलेली आहे, त्या आधारावरती इन केस द डिफॉल्टर फर्निशेस अ व्हॅलिड रिटर्न विदिन 30 days ऑफ द सर्व्हिस ऑफ असेसमेंट ऑर्डर, मग 30 दिवसामध्ये जर त्यांनी रिटर्न फाईल केले तर ऑर्डर का होईल, विड्रॉ. आणि जर however if the said return remain unfurnished within the statutory period of 30 days from issuance of order, मग पुढे PO रिकव्हरी चालू होईल. 78 79 पुढे रिकव्हरी. Above general guidelines may be followed by the PO in case of non-furnishing of return. In रिटर्न भरत नाहीये, नोटीस पडू दे, टॅक्स देत नाहीये, काहीतरी ऑर्डर काढले, काहीतरी त्याच्याकडे लायबिलिटी घ्यायची आहे, मग रिकव्हरी प्रोसिडिंग फायनली येईल. Based on the fact of the case, the commissioner may resort to provisional attachment, तात्पुरती जप्ती, to protect revenue under section 83 of the CGST Act before issuance of. Further, the PO would initiate action 29 to cancellation of registration in cases where their term has not been furnished for the said specified in section 29. It is requested that suitable trade notices may be issued. ठीक आहे, ओके, या प्रकारे हे दिले. तसं त्यात दिलेलं आहे त्याच प्रकारे ॲक्च्युली व्हायला पाहिजे होतं, पण एकदम जास्त एक्साइटमेंटनी काय ऑफिसर जास्तच ॲक्शन घेत होते म्हणून हे त्यांनी गाईडलाईन काढली असावी असं वाटतं. ॲक्च्युली उद्देश 73ची लगेच रिकव्हरीपर्यंत जाणं एवढा उद्देश नाही आहे. उद्देश काय, फक्त रिटर्न फाईल त्यांना करायला सांगणं एवढंच आहे. आणि याच्यामध्ये नेहमी कसं असतं की पहिलं त्याचं ऐकलं जातं, बघ का तुमचं काय म्हणणं आहे, ते इकडे ते नाहीच आहे. त्यातली ऑर्डर दिली, ऑर्डर देण्याचा उद्देश काय, त्याला पुश करणं हाच आहे. कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे ऑर्डर आली तर एखादा व्यक्ती थोडा कॉशियस होतो, बा आणखीन आपल्याला त्रास नको, नक्कीच करायला पाहिजे, फार काही मोठी अमाऊंट टॅक्सी द्यायची नाही आहे, देऊ, रिटर्न भरलंच, संपला विषय. याच्या पुढे नंबर कॅन्सल होणार ना, नंबर सस्पेंड होणार, हेच पुढे आहे ना, रिटर्न नाही भरली तर. तिथपर्यंत तरी मला वाटत नाही की हे सगळे स्टेटमध्ये होत असेल, बेजजमी असेल. एक टूल दिलंय, पण ते सगळेच वापरायचे असेच आहे, पण काही स्टेटनी जोरदार वापरलाय, त्यामुळे त्यांना मग तरी ते काढावं लागलं. पण याचा टर्नओव्हर मोठा, समजा एखादा मॅन्युफॅक्चर आहे आणि तो करोडोमध्ये बिझनेस करतो आणि जर काही रिटर्न फाईल नाही केले तर फार मोठा इफेक्ट त्याच्या डिस्ट्रीब्युटरच्या ITC वरती पडतो. सगळी चेन पुढची प्रॉब्लेम होते. आणि ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना कसं होतं, पेमेंट त्यांना इमिजिएट पाहिजे असतं. रिप्युटेड कंपन्या तर म्हणजे इमिजिएट पैसे घेतात, फार वेट पण देत नाही. जर त्यांचा काय इंटरनल प्रॉब्लेम झाला असेल, फिनान्शियल प्रॉब्लेम, तरच असं होऊ शकते रिटर्न फाईल ते करत नाही. ज्यांचं इनवॉइसिंग वगैरे आहे ना, त्यांचे माझ्याकडे काही डिस्ट्रीब्युटर आहेत, त्या कंपन्यांचं रिटर्न बऱ्यापैकी वेळेवरती होतं. ज्यांच्या लोकांनी वेळेत फाईल नाही केला त्यांच्या मग डिस्ट्रीब्युटरला वगैरे वेळेत क्रेडिट मिळत नाही आणि ते मला मिळताना दिसतं, डिस्ट्रीब्युटर कंपन्यांचं मिळताना दिसतं, ते वेळेत त्यांचं होतं. इनवॉइसिंग सगळं तिकडे गेलेलं असतं इनवॉइसिंगमुळे, फक्त ते सबमिटच करायचं असतं, फाईल करायचं असतं, झालं GST फाईल केला आणि फिरवी पण त्यांचा 20 तारखेपर्यंत फाईल झालेला दिसतो, काही इश्यू नाही. पण तरी पण त्यांनी एक ठेवलं आहे असं की, आणि शक्यतो एखादी कंपनी डब घ्यायला आली असेल तर रिटर्न फाईल ते करत नसतील, तर एकदम त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायची, रिकव्हरीपासून पर्यंत जायचं. एक ठेवलं आहे, एक टूल ठेवलं आहे त्यांनी, एक आयोग ठेवलं आहे असं.
आणि उद्देश फक्त मला एवढं वाटतं की ते एक रिटर्न भरण्यासाठी पुश करण्याकरता रिटर्न त्यांनी भरले, ऑर्डर विड्रॉ. बेस जजमेंट असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन. बेस जजमेंट असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन, रजिस्ट्रेशन नॉट ऑप्टेन. आता त्याला ऑर्डर दिली जाईल. आता जसं तिकडे एक किंवा मोठं साठी एक असेल, दुसरं काय, आता बघा काय होतं बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीने समजा 3 महिन्या अगोदरच लायबल झाला आहे, पात्र झाला रेशन घेण्याकरता, 3 महिन्यात त्यांनी सप्लाय केलं, त्याच्यावरती किती टॅक्स लागू शकतो. बेसिकली एखाद्या व्यक्तीला तुम्ही लगेच बोला 18%, 12%, तो बोलेल मला कंपोजिशन स्कीम घ्यायची, मी 1% टॅक्स द्यायला तयार आहे. किती टर्नओव्हर झाला, मग 2 लाख झाला, 4 लाख झाला, 10 लाख झाला, घ्या 10 लाखावर 1% मी भरतो. त्याला बेस्ट आहे ना, ITC तर मिळणार नाही, काही नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये असं नाही किंवा रिटर्न भरायचं, तो अनरिटर्नच आहे. 1.5 करोडपर्यंत कंपोजिशन स्कीम आहे. ते सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर 20 लाख माझे एक्सिड झाले तर मी काय अमाऊंट आहे 6% देतो. कोणी ऑप्शन हाच चूज करेल. जर एखादा व्यक्ती बोला मला नोटीस आली अशी मी काय करू, तर ठीक आहे तुम्ही त्यांना सांगा मला कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स भरला तर किती भरला तेवढा मला द्या. पण बेस्ट त्याला हेच आहे ना, 1%, 6%, 5% जी काय कंपोजिशन मध्ये तो बसेल ज्या स्कीममध्ये ती तो घेईल. सांगितलं मला काय करतं हे द्या, मग पुढे वाटलं तर मी चेंज करतो आणि मग मी प्रॉपर ITC आणि सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स भरतो, प्रॉपर इन्व्हॉइस वगैरे बनवतो. म्हणजे हा पण एक बेस्ट ऑप्शन दिला जाऊ शकतो. यात पण म्हणजे उद्देश काय, प्रॉपर लॉचं अंमलबजावणी प्रॉपर होण्याकरताच हे सेक्शन असावे असं मला वाटतं. मग कसं करून या एकदा नंबर घ्या आणि प्रॉपर कंप्लायन्सेस करा, ऑब्लिगेशन लागू तुम्हाला होतील ते करा, मग पुढचं पुढे बघता येईल. पंधरा दिवसामध्ये बेस जजमेंट असेसमेंट नोटीस आणि पुढे काय येईल त्याची असेसमेंट ऑर्डर. हे पण असंच आहे, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेन इन सेक्शन 73-74 where a taxable person failed to obtain registration even though liable to do so or whose registration has been cancelled under section 29(2) but who was liable to pay tax, the PO may proceed to assess the tax liability of such taxable person to the best of his judgment for the relevant tax period and issue an assessment order within a period of 5 years from the date specified under section 44 of furnishing of the annual return for the financial year. इथे पण किती आहे ऑर्डर, 5 वर्षामध्ये ऑर्डर कधी काढले जाऊ शकते. एखाद्याने रिटर्न फाईल केलं तर शेवटला त्याचा बिझनेस समजा बंद होतो, होत आलाय तो बंद करतो, लोक करतच नाही रिटर्न फाईल शेवटला, त्याच्यावरती काय ॲक्शन होईल की नाही. नंबर कॅन्सल केला, पुढे काय नाही, त्यांनी फायनल रिटर्न भरलाच नाही, टॅक्स काय भरलाच नाही. आता 60 महिने झाले रिटर्न भरला नाही तर मग त्याला लेट फीस खूप लागते, नॉर्मली रिटर्न फाईल करायला म्हणतात. आणि मग ज्याचा इंटरेस्ट संपला आहे त्याला माझ्याकडे असे 2-4 लोक झाले, तू करून टाका मॅटर क्लोज, पैसेच नाही हेच नाही, मग झालं रखडलं. नो सच असेसमेंट ऑर्डर शॅल बी पास विदाउट गिविंग द पर्सन अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हेड. याला ह्याच्याकडे अपॉर्च्युनिटी याला घेतली जाईल. पहिल्यांदा काय होईल, इश्यू ऑफ नोटीस. The proper officer shall issue a notice to a taxable person in accordance with the provision of section 63 containing the grounds on which the assessment is proposed to be made on base judgment basis and shall also serve a summary thereof electronically in form BRC 01 and after allowing a time of 15 days to such person to furnish his reply if एनी पास अँड ऑर्डर. मग तो हेच मागणार ना, आपण बिंग हर्ड दिलं तर तो हेच सांगणार की ठीक आहे मी कंपोजिशनमध्ये टॅक्स देतो, तुम्ही ठीक आहे मला नोटीस पाठवलंय जो टॅक्स जेवढा भरायला सांगताय तेवढा का मला भरायची, जर कंपोजिशनमध्ये घेतलं गरज पडणार नाही एवढा टॅक्स भरायला तयार आहे. म्हणजे इथे जो ऑफिसर आहे आणि टॅक्स पेअर आहे एक रिजनेबल अमाऊंट त्याला दिली जाऊ शकते आणि तो रजिस्ट्रेशन घेईल, म्हणजे आनंदाने घेईल आणि पुढे अपेक्षित आहे त्यांनी लॉ फॉलो करावा.
and summary thereof shall be uploaded electronically in form GST DRC 07. आता हे पण तुम्ही फॉर्म बघितले कुठले 14, 15 आणि DRC 017. तुम्हाला त्यातनं पण मग बरेच कळेल की ॲक्च्युली कशा प्रकारे येईल. DRC वाले बघा. समरी शोकत नोटीस आणि 7 समरी ऑफ द ऑर्डर. तर इथे बघा हे वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळे रूल आहेत त्या सगळ्यातना म्हणजे डिमांड आणि रिकव्हरीमध्ये हाच फॉर्म वापरला पण तिथे वेगळा रूल आहे. 73, 74ला वेगळा रूल आहे आणि हे या रूलप्रमाणे काय इकडे आलेलं आहे सेक्शन 73, 74, 76 बघाल तर तिकडे मग 142चा रेफरन्स येईल. तिकडे 142 रूल आहे. समरी असेसमेंट ठीक आहे कळलं एवढं. PO notices evidences showing tax liability. दूसरा assessment made to protect interest of revenue. Any delay would adversely affect the interest of revenue. आता नॉर्मली कसं होतं का एखादा व्यक्ती प्रत्येकाची ऑब्झर्वेशन असतं. आता माझा एक मित्र आहे तो तिथे कपड्याचं दुकान आहे. कधी भेटला असे कपडे बघणार नाही म्हणा मग हे या कॉस्ट शर्ट आहे का तो दुसऱ्या तरी बोल त्याला. प्रत्येक तो जे गरज असतो ना तो तेच बघत असतो. आता जर तुम्ही अशा प्रकारे टॅक्सचं काम करणं ऑफिसर असेल एका हॉटेलात गेला अरे बिल आले किती टॅक्स भरतो बघा आता सहज लक्ष जातं एवढं मोठं हॉटेल आहे एवढी गर्दी आहे हा टॅक्स कमी भरते बहुतेक असं वाटतं. ह्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीचा गेला आणि तिकडे त्याला चांगली ट्रीटमेंट नाही मिळाली बघू जरा काय असं आणि इमिजिएट त्यांनी ऑर्डर काढली की अरे हा टॅक्स एवढा भरतोय दाखवतो 5% बरीच अमाऊंट कॅशमध्ये येते बहुतेक याचा असेसमेंट बरोबर नाही. इमिजिएटली आता आपण मग स्क्रुटिनी करू आणि मग याला काय पाठवू एवढा वेळ नाही इमिजिएटली पाठवून द्यायला डिमांड ऑर्डर. अदरवाईज मग तो काय करेल सगळं मॅनेज करेल आणि आपल्याला मग काय वसूल तेवढी करता येणार नाही. तर इमिजिएटली जर अशी गरज पडली काही एव्हिडन्सेस आहेत असे आता ह्यामध्ये एव्हिडन्सेस तसे पाहिजे की त्यांनी जेवढी लायबिलिटी दाखवलेली आहे म्हणजे हा एक रजिस्टर्ड पर्सन आहे तो टॅक्स भरतोय रे पण ऑफिसरला असं वाटतं की हा प्रॉपर काहीतरी याच्याकडे टॅक्स चोरी होतो मग आपण 73मध्ये नोटीस पाठवू पुढे ते तेवढा वेळ नाही. आता काय इमिजिएटली ऑर्डर काढतो सबरी असेसमेंट करायची इश्यू SMT 16मध्ये आणि डिमांड इन DRC 07 पाठवून द्यायला. ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल आता जर का हे आल्यानंतर जर असं वाटलं की बाबा हे चुकीचे ऑर्डर काढले गेले तर ते विड्रॉ होऊ शकतं. ऑर्डर ऑफ विड्रॉवल ऑर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल ऑफ असेसमेंट ऑर्डर इन फॉर्म GST SMT 18 आणि जर समरी असेसमेंट विड्रॉ झाली देन प्रोसिजर लेट डाऊन मग 73, 74 प्रमाणे शॅल बी फॉलो. म्हणजे जर का आता कसं का वरच्या अधिकाऱ्याला वाटलं की अरे आपल्या खालच्या अधिकाऱ्याला आपला अधिकार दिला आहे त्यांनी आपल्या अधिकारामध्ये काढलेलं आहे समरी असेसमेंट पण ही इरॉनस आहे ही चुकीची आहे तुम्ही त्यात नका काढू. काय तुम्हाला डाऊट आहे तुम्ही त्याला 73 प्रमाणे प्रोसिडिंग करा. काही डिमांड रिकव्हरी काढायची 73, 74 नाही येते पण जर का हे पण एक कसं ठेवलंय की जे पुरावे आहेत एव्हिडन्स आहेत
ते तिकडे कुठे असे जाणार असतील तर इमिजिएटली ही ऑर्डर पाठवून द्या उपलब्ध पुराव्याच्या आधारे. PO may on any evidence showing tax liability of a person coming to his notice with the previous permission of additional commissioner. याची परमिशन घेऊन ते करायचं, डायरेक्टली PO नाही करणार. जॉईंट कमिशनर प्रोसीड टू असेस tax liability of such person to protect the interests of revenue and issue an assessment order if he has sufficient ground to believe that any delay in doing so may adversely affect the interests of revenue. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती ते काढलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर परमिशन घेतलेली आहे ॲडिशनल कमिशनर किंवा जॉईंट कमिशनरची, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द टॅक्सेबल पर्सन टू हुम द लायबिलिटी पर्टेन्स इज नॉट असर्टेनेबल. ती काय फिक्स करता आली नाही, निश्चित करता आली नाही. अँड सच liability pertains to supply of goods, the person in charge of such goods shall be deemed to be the taxable person liable to be assessed and liable to pay tax and any other amount due under this section. एक पहिले ऑर्डर पाठवली, त्यानंतर पुढे काय होईल, द ऑर्डर ऑफ असेसमेंट अंडर सेक्शन 64(1) शॅल बी इश्यूड. समरी केलं. पुढची स्टेप काय, ऑन अन ॲप्लिकेशन मेड बाय द टॅक्सेबल पर्सन विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑर्डर पास अंडर सेक्शन 61. 30 दिवसामध्ये काय होईल त्याला, on his own motion, the application made by taxable person within 30 days from the date of receipt of order passed under section 64(1) on his own motion, if the additional commissioner or joint commissioner consider that such order is erroneous. म्हणजे ऑर्डर ही चुकीच्या प्रकारे आपण तर ही मे विड्रॉ सेक्शन. The person referred to in section 64(2) may file an application. पुढे the order of withdrawal, summary order issued हे पुढच्या स्टेप होतील. स्क्रुटिनी असेसमेंट, बेस जजमेंट असेसमेंट, समरी असेसमेंट. याच्यामध्ये फक्त ऑडिट कशा प्रकारे होईल हे दिलेलं असतं. कसं करायचं, आता हे सगळे प्रोसिडिंग्स आहेत, हे करण्याची काहीतरी गाईडलाईन आहे. ते कसे बनवायचे, काय बनवायचे. आता पहिली कसं व्हायचं की सगळं मॅन्युअली होतं, मग तो प्रिंट करा, यावरती नाव टाईप करा, लिहा, सही घ्या, आणि सगळं ऑनलाईन होतं. नाही म्हणजे प्रोसिजर कशी करायची हे नाही, ती प्रोसिजर करण्याचे अधिकार किंवा स्टेप काय आहेत हेच आपण सेक्शन किंवा रूलमध्ये बघतो. तर इथे हेच दिलेलं आहे की ऑडिट म्हणजे काय, द एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स, रिटर्न्स, अदर डॉक्युमेंट्स मेंटेन ऑर फर्निश बाय द रजिस्टर्ड पर्सन. आता मी काल काय घेतलं, पहिले बुक्स ऑफ अकाउंट घेतलं. ऑडिट जेव्हा करायला जाल तेव्हा मग हेच सगळे रेकॉर्ड, रिटर्न सगळं बघायचं आहे. ज्यावेळेला रिटर्न त्यांनी भरले त्याच प्रकारे डॉक्युमेंट आहेत की नाही, त्यांनी जी लायबिलिटी दाखवले त्याप्रमाणे तिकडे सिग्नेचरला अमाऊंट दिसते की नाही. ITC घेतला आहे त्यात त्यांनी प्रॉपर रिव्हर्सल दाखवला की नाही. सेक्शन 40 रूल 42 प्रमाणे काय त्याला अपॉर्च्युनिटी ऑफ ITC केला आहे का. 17(5) मधला त्यांनी ITC ब्लॉक आहे तो रिव्हर्स केला आहे का, डॉक्युमेंट चेक करा, काय परचेस केलं आहे, काय सर्व्हिस घेतल्यात, काय गुड्स परचेस केलं, हे सगळं इनपुट क्रेडिट, त्याचं कॅपिटल गुड्स, हे सगळं चेक करणं हेच उद्देश आहे याचा. डिटेलमध्ये जाऊन सगळं व्हेरीफाय करा. त्यामुळे इथे पहिली गोष्ट सप्लाय होता तर टॅक्स पाहिजे. मग कुठे एक्झाम्शन त्यांनी क्लेम केलं आहे, ते एक्झाम्शन त्याला प्रॉपर लागू होतं का, व्हॅल्यू ऑफ सप्लाय बरोबर आहे की नाही, इनव्हॉइस वैध बनवला आहे का, जर ॲडव्हान्सवर टॅक्स ॲप्लिकेबल आहे, सर्व्हिसवर दिला असेल तर ॲडव्हान्सवर टॅक्स भरला आहे का, त्याच्या ॲडजस्टमेंट प्रॉपर केलं आहे की नाही. हे जेवढे तुम्ही सेक्शन पहिले शिकलात, समजून घेतलेत, तेच सगळे ऑडिटमध्ये इम्प्लिमेंट प्रॉपरली झालेत की नाही हेच बघायचं. टू व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ turnover declared, taxes paid, refund claim and input tax paid, await
and to assess his compliance with the provision of this act or the rules made therein. आता ऑडिट दोन प्रकारचे आहे, एक ऑडिट बाय टॅक्स ऑथॉरिटीज, दुसरं स्पेशल ऑडिट. एक सेक्शन 65 आहे ते ऑडिट बाय टॅक्स ऑथॉरिटीज आहे, म्हणजे डिपार्टमेंटल ऑडिट आहे, आणि दुसरं गव्हर्नमेंट CA चार्टर्ड अकाउंटंटकडनं ऑडिट करून घेईल. चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटकडनं ऑडिट करून घेईल. आता काय काय स्टेटमध्ये तिकडे, आता महाराष्ट्र असं प्रगत राज्य आहे, इकडे डिपार्टमेंट अशा लोकांना आपण करू शकतो की ते डिपार्टमेंटचे अधिकारी जाऊन ऑडिट करू शकतात. पण ज्या स्टेटमध्ये तेवढे तसे लोक नसतील, मग तिकडे त्या स्टेटमध्ये अशा प्रकारे CA किंवा कॉस्ट अकाउंटंटकडनं ऑडिट केलं जाऊ शकतं. जशी गरज असेल त्याप्रमाणे त्यांनी प्रोव्हिजन ठेवली. आता तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये 66ची गरज नसेल पडत, कारण की आहे त्यांच्याकडे तशा प्रकारचा स्टाफ त्यांनी मेंटेन केला, तशा प्रकारची यंत्रणा उभारलेली आहे की 65 मध्ये डिपार्टमेंटचे लोकच ऑडिट करतील. 66ची गरज नाही. This section authorize conduct of audit by the commissioner or any other officer authorized by him of the transaction of the registered person only. इथे रजिस्टर्ड पर्सनच पाहिजे, इथे टॅक्सेबल पर्सन नाही म्हटलं. The commissioner may issue a general order or a specific order to authorize officer to conduct such audit. The commissioner or any officer authorized by him by way of general or a specific order may undertake audit of any registered person for such period. Period काय असेल? At such frequency and in such manner as may be. The period of audit to be conducted under section 65(1) shall be financial year or part thereof or multiples thereof. 2 वर्षाचं होईल, एका वर्षामध्ये एकाच क्वार्टरचं होईल. ज्या जी गरज डिपार्टमेंटला वाटते त्याप्रमाणे ते ऑडिट तिथे करू शकतो. ऑडिट कुठे होईल, कुठल्या जागेवरती होईल? The officers referred to in section 65(1) may conduct audit at the place of business of the registered person or in their office. आता ह्यामध्ये कसं आहे बघा, समजा एखाद्या डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटच्या प्रिंटआउट दिल्या जाऊ शकतात आणि जो डेटा सॉफ्टवेअरमध्ये, आता बऱ्याच कंपन्यांचं कसं आहे, त्यांचा तो डेटा आहे तो त्यांच्याकडे इथे लोकली असलेला हार्डवेअरमध्ये नसतो. तर मी कालमध्ये रिटर्न फाईलचं काम करतो, त्यांचा डेटा क्लाउडवरती असतो. मग त्यांनी मला युजरनेम पासवर्ड दिला क्लाउडचा, कशा प्रकारे ॲक्सेस करायचं ते मला सांगितले. व या प्रकारे तुम्ही एक जसं आपण ईमेल कुठे वापरू शकतो ना, तसं तिकडे एक वेबसाईट आहे ती काढा, तिकडे एक फाईल डाउनलोड करा, ती रन करा. ती रन केली का युजरनेम पासवर्ड विचार, युजरनेम टाकला, पासवर्ड टाकला का मी त्या क्लाउडला ॲक्सेस करू शकतो. त्याचा डेटा, त्याचा सॉफ्टवेअर मला तिथे वापरता येतं. म्हणजे इव्हन वर्ड एक्सेल पण तिथं त्याच्यावर वापरता येतं. समजलं ना. माझ्याकडे काय विंडोज आहे, विंडोजवरून मी काय करीन, एक समजा वेबसाईट आहे ती काढा, ती काढली, लॉग इन आय डी पासवर्ड टाका, किंवा एखादी फाईल दिली ती रन करा, ती रन केली फाईल का मग तो ब्राउझरला जातो, ब्राउझरला जाऊन तिथे युजरनेम पासवर्ड मला विचारतो, तो टाकल्यानंतर तो डेटा मला ॲक्सेस करता येतो. मी काय विचारलं ना मला की असा युजरनेम पासवर्ड दिला, पण कसा ॲक्सेस करायची पद्धत असते ना. तुम्ही जसा ईमेल कुठे ॲक्सेस करू शकता तसा तो क्लाउडचा डेटा कुठे ॲक्सेस करता येतो. डेटा ज्याला लोकली नाही आहे, हे मला तो डेटा सगळा बघायचा आहे तर मी बघू शकतो. डॉक्युमेंट त्यांनी बनवलेत की नाही बनवले, त्या डॉक्युमेंटची पण समजा मला गरज नाही तर मी डॉक्युमेंट नाही राहणार की हेच तुम्ही प्रिंट काढले असतील ना, आणि त्याच्या आधारावरती GSR 1 भरला, 3 भरला, ITC क्लेम केला, परचेस केला, सेल केला, हे सगळं एकदा का अकाउंट रेकॉर्ड हातामध्ये आले तर मग सगळं बरंच काय बघता येतं. आता इनव्हॉइसिंग आहे तर त्याला बाकीच्या कॉपीज, डुप्लिकेट कॉपीज काढायची गरज त्याचं म्हटलेलं आहे. तुम्हाला त्यात दिलं की काढायची गरज नाही, तुम्ही बघा रेकॉर्ड तिकडे, माझ्याकडे काय प्रिंटआउट नाही बेसिक. ज्याच्या बेसिसवरती त्यांनी टॅक्स लायबिलिटी दाखवली आहे ती काय,
टॅक्स इनवॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट, ते सगळे रेकॉर्ड याच्यामध्ये आहेत. त्याप्रमाणे ऑनलाईन सबमिट टेस्ट केलं की नाही बघा, ITC क्लेम केलं आहे ते बघा, कुठले कुठले इनवॉइस आले ती निवडला, ते कशा करता वापरले मग ती नोंद केली. म्हणजे हे सगळं जर का क्लाउडचा पासवर्ड युजरने पासवर्ड मिळाला तर जरुरी नाही की त्याच्या ऑफिसला जाऊन बसला पाहिजे, तुम्ही तुमच्या ऑफिसला करू शकता. पण रिअलमध्ये डेटा काय स्टोअर केला आहे हे जर बघितलं तरच मग तुम्ही त्याच्यामध्ये बघावा हे आमचं ऑब्झर्वेशन आहे, हे काय केलं आहे हे विचारायचं, हे परचेस काय केलं आहे, सर्व्हिस कसली घेतली आहे. मग ते ही सर्व्हिस आम्ही कारचा इन्शुरन्स घेतला, मग कारचा ITC घेता येत नाही, ITC ब्लॉक आहे 17(5) मध्ये, मग त्याचा इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअरिंग तो ITC तुम्ही कसा घेतला, तो रिव्हर्स केला आहे का कुठे, नाही केला रिव्हर्स. मग अशा प्रकारे ते जाऊ शकतो. इथे फक्त काय पॉवर आहे बाबा ऑडिट कशा प्रकारे होईल, ही प्रोसेस सुरू कशी होईल, कशा प्रकारे चालेल, किती दिवसामध्ये संपवले पाहिजे. 15 days, registered person shall be informed by way of a notice not less than 15 working days prior to the conduct of audit in such manner as may be prescribed. So त्याला where it is decided to undertake the audit of a registered person in accordance with the provision of section 65, the PO shall issue a notice form GST 01 in accordance with the provision of section 65(3). 65(3) प्रमाणे त्याला पाठवा. मग पुढे तयारी करेल 15 दिवसामध्ये. आता बऱ्याच वेळा काय होतं, काय डॉक्युमेंट देतात काही देत नाहीत, सगळी माहिती दिलेली नाही, त्यांनी प्रोसिजर सुरू केली पण ऑडिट करण्याकरता जेवढं काय पाहिजे जेवढं समजा दिलं मिळालं नसेल, the audit under section 65(1) shall be completed within a period of 3 महिन्यात कंप्लीट करायचं. पण काय म्हटलं कधीपासून, फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द ऑडिट. आता ऑडिट कमेन्समेंट कधी होईल, वेअर द कमिशनर इज सॅटिस्फाईड दॅट द ऑडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन कॅनॉट बी कम्प्लिटेड विदिन 3 months. पुढे पिरियड आणखी वाढू शकतो. आणि आता इथे कमेन्समेंट आहे, फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन द एक्सप्रेशन कमेन्समेंट ऑफ ऑडिट शाल मीन the date on which the records and other documents called for by the tax authorities are made available. सगळं डॉक्युमेंट दिले त्या दिवशी पूर्णपणे मिळाले ती डेट कमेन्समेंट ऑडिटची होईल, तिथपासून 3 महिने मोजले जातो. डेट कमेन्समेंट ऑडिट काय असेल, डेट ऑन विच रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स कॉल्ड फॉर बाय टॅक्स ऑथॉरिटीज आर मेड अवेलेबल बाय रजिस्टर्ड पर्सन or actual institution of audit at the place of business whichever is that. Actually सुरुवात कधी केली, सगळे डॉक्युमेंट मिळायला सुरुवात नाही होणार. ऑडिटला गेले डॉक्युमेंट आणून दिले नंतर तारीख 3 महिन्यामध्ये ऑडिट. आणि जर गरज पडली तर पुढे परत पॉवर आहे एक्सटेंड द पिरियड बाय फर्दर पिरियड नॉट एक्सेडिंग 6 months. काय होतं, त्या गुड्स इथे सेल झाले, परत आले, आणखीन परत त्याचा काय रेट वाढवला, रिटर्न भरून झालं. आता मला 2 महिन्याने 3 महिन्यांनी कळलं की काहीतरी यांनी चेंजेस केले. आता लोकली काय होतं, लोकली कधी काही चेंज करतात. मला अनुभव असा आहे, अकाउंटंटला सांगितलं अरे एकदा रिटर्न फाईल झाला तर मी तिथे क्लोजिंग एंट्री करतो की लायबिलिटी किती आहे, परचेस किती आहे, ड्युटीज अँड टॅक्सेस मी नील करतो. हे लोक काय करतात की अरे इन्व्हॉइस इश्यू करायला राहिला होता, सिस्टीममध्ये अशा प्रकारे त्यात सोयी करून घेतलेली की समजा एखादा इन्व्हॉइस मध्ये इश्यू करायचा असेल तर त्यात तो करता येतो आणि त्याला वेगळी सिरीज ठेवली, सिरियल नंबर त्यात तो ते टाकून दिला. बोललो हा कुठे ही भरायची आहे, ही कुठून आली मध्ये. आता लक्षात आलं, तर मी एवढ्या बातम्यांनी बघतो म्हणून मला कळतं, पण बऱ्याच लोकांकडे हा काय प्रकारच नाही. डेटा पाठवला ह्या महिन्याचा भरून टाकला, मागच्या महिन्यात त्यांनी काय परत इन्व्हॉइस बनवला आहे बघितलंच जात नाही. 4 करोडचा टर्न ओव्हर होता, हे असं अकाउंट तुमचं कसं चालेल. म्हणून तुम्हाला काम दिलंय, तुम्ही सगळं बघत आहे आणि काय असेल ते काही झालं तर आम्ही त्याचं काय असेल ते इंटरेस्टद्वारे भरू, पण आम्हाला नंतर त्रास नकोय. पण त्यांच्या माणसांना किती पण सांगितलं की एकदा का जो अगोदरचा पिरियड निघून गेलाय तिकडे तुम्ही इन्व्हॉइस कसा काय बनवता,
नाही त्यांनी मागितला तो काय पण मागो मागच्या महिन्याचा तुम्ही देऊ शकत नाही ना त्याला आणि ते मिळणार नाही मागच्या महिन्याचा. या महिन्याचा घ्या, आजचा घ्या. काय गुड्स परत आले, परत गेले, परचेस काही कसे इनवॉइस कुठेही बनवतात. आता जर का तुमच्याकडे फक्त डॉक्युमेंट असतील, मी तुम्हाला काय सांगतोय, डॉक्युमेंट असतील तर डॉक्युमेंट बरोबर दाखवले जातात. आता मी त्याला काय सांगितलं की बाबा हे तुझ्याकडे जे काय आम्ही रिटर्न भरलेले आहेत, तुझा टर्नओव्हर 4 करोड आहे, तुझं इन्स्पेक्शन होणार नाही, ऑडिट होणार नाही, प्रार्थना कर. पण जो डेटा GSR 1 किंवा 3B ला गेला आहे तो डेटा इन्कम टॅक्सला वापरा, त्याच्या आधारे इन्कम टॅक्स भरा, विषय संपला. पण इन्कम टॅक्स तुम्ही वेगळा बघा हा काय इकडे आहे त्याप्रमाणे इन्कम टॅक्स भरायला जाल तर मग तुम्हाला परत इकडे तफावत येईल की इन्कम टॅक्सचा टर्नओव्हर वेगळा, GSTचा वेगळा, मग तुम्हाला विचारणं होईल. मग तुम्ही मग अर्ध्यामध्ये या. इथे चुका करू नका. पण छोट्या मोठ्या चुका झाल्या तर जो डेटा आहे तो डेटा दाखले म्हणून सवा लागायचे आपल्याकडे. आपण दाखवलं आहे गव्हर्नमेंटला GSR 1 3B मध्ये तेच फायनल आहे, बरोबर आहे. हे कसं झालं, मुलगी लग्नाला उभी करायची, खूप मेकअप करून एकदम चांगली दाखवायची, नंतर 4 वर्षांनी कळतं मग काय कसं आहे तर ते आपल्याला दिसूच नाही. त्यामुळे डेटा दाखवायचाच नाही, डेटा दाखवू नका. जे दाखवलं आहे तेच फायनल, ते त्या सेल सांगायचं बघा डेटा आता तुम्ही रेफरन्सला घ्या, पण जे काय तिकडे सेल दाखवला आहे जो दिसतो आपला इन्व्हर्ट सप्लाय तो तिकडे तुम्ही इन्कम टॅक्सला पण घ्या. एवढं ॲक्युरेट अकाउंटिंग आहे ना, त्याला नाही करता खूप मेहनत घ्यायला लागते. की मी त्याला मी बोललो की सिस्टममध्ये तुझ्या लॉक टाकून देऊ का, लॉक मागे काय एंट्रीच होणार नाही, काहीतरी करा, असं करायची वेळ येतात. माणसं बदलत राहतात आणि त्याच गोष्टी सांगून 3 वर्ष झाली तर मला मी थकलो मेंटली. किती वेळा सांगायचं आहे ना की मागे काय चेंजेस करू नका, पुढे करा ना. डेबिट नोट का दिलंय, क्रेडिट नोट कशासाठी दिलंय, तिथे काही स्टॉक मध्ये चेंज करतात. अरे भरला तेव्हा स्टॉक काय होता, कुठे आपण काही जास्त भरला, म्हणजे जास्त भरला पण तो प्रॉब्लेम नाही आहे, पण सगळी आता गडबड येते ना अकाउंटिंगमध्ये. म्हणजे पण काल बघितलं की प्रत्येक महिन्यामध्ये तिथे एंट्री केली, लायबिलिटी किती आहे, ITC किती आहे, ITC रिव्हर्स किती केला, या सगळ्या एंट्री आम्ही वेळ घालून करतो. रिटर्न भरायचं काम 15 मिनिटाचं आहे आणि या एंट्री करायला सगळं बघण्याचं काम 2 तास आहे. तर 2 तास आम्ही मेहनत करतो आणि सगळी तुम्ही एक एंट्री करून सगळी मेहनत पाण्यात घालता. की उद्या डिपार्टमेंटने काही तुमच्याकडे इन्फेक्शन केलं तर बाबा काय मिळूच नाही. मला म्हणतो आम्हाला मार्जिन 10-12% आहे आणि उद्या काय आमच्याकडे डिस्क्रिपन्सी नोटीस केली काय फाईन लागते, मी काय करू म्हणतात. तर उपयोग नाही बिझनेस करून, जे कमवलं जाणार सगळं. म्हणजे आपल्याला जेवढं मिळतंय तेवढं आम्ही समाधानी आहेत, पण सगळं प्रॉपरली टाका आणि आम्हाला काय नोटीस नको आहे, आली तरी त्यांना बघा असेल ते. हे मार्काचा उद्देश प्रामाणिक आहे पण त्याला तशी माणसं भेटत नाही. चांगला पगार देऊन पण ती माणसं लक्ष देत नाही. ह्या एवढीमध्ये असे काय मागचे रेकॉर्ड चेंज होतात. During the course of audit, the authorized officer may require a registered person to afford him necessary facility. जर का ऑफिसमध्ये एखाद्या रजिस्टर्ड पर्सनची ऑडिट होत असेल तर नेसेसरी फॅसिलिटीज त्याला बसवलं आहे. पंखा पण लावणार नाही असं नाही, पंखा तर लावला पाहिजे ना, लाईट लावलं आहे प्रॉपरली, AC नका लावू. Afford him to necessary facility to verify the books of accounts or other documents may require. अरे ऑफिसमध्ये कसं एक प्यून असतो, तो काय फाईल देतो, डॉक्युमेंट देतो, जो कोण व्यक्ती ते रेकॉर्ड करतोय त्याला काय विचारलं जाईल तर तेवढी त्याला माहिती देणं आणि तिथे बसण्याकरता एन्व्हायरमेंट देणं हे गरजेचं. टू फर्निश सच इन्फॉर्मेशन ॲज ही मे रिक्वायर अँड रेंडर असिस्टन्स फॉर टाइमली कम्प्लिशन ऑफ द ऑडिट. टू फर्निश सच इन्फॉर्मेशन हे सगळं दिलं याच्यामध्ये. द PO ऑथोराइज टू कंडक्ट ऑडिट of the records and the books of accounts of the registered person shall, with the assistance of the team of officers and officials accompanying him, verify the documents on the basis of which the books of accounts are maintained and the returns and statement furnished. जे डॉक्युमेंट आहेत त्या आधारावर तिथे काहीतरी पहिलं काय घडलेलं आहे, काहीतरी ॲक्टिव्हिटीज झाली, काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं, त्याप्रमाणे तिकडे परचेसचे त्याचे इन्व्हॉइस बनवले असतील, डेबिट नोट, क्रेडिट नोट, डिलिव्हरी नोट, हे सगळ्या बेसिसवरती चेक करायचं. रिटर्नमध्ये काय दाखवलं ते चेक करायचं. अंडर द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट अँड द रूल्स मेड देअर अंडर द करेक्टनेस ऑफ द टर्नओव्हर, एक्झम्पशन्स, रेट ऑफ टॅक्स, इनपुट टॅक्स, क्रेडिट, रिफंड, हे सगळं जे आपण जे अगोदर सेक्शन बघितले त्या आधारे सगळं झालं की नाही हेच बघायचं.
record the observations in his audit note. On conclusion of audit, the PO shall within 30 days, 30 दिवसामध्ये ऑडिट संपलं, inform the registered person whose records are audited about the findings, his rights and obligations and the reason for such findings. मी तुम्हाला एक लिंक, एका व्हिडिओची लिंक पाठवली तुम्हाला. त्यामध्ये काय होतं, ऑडिट चालू होतं. आता ऑडिट जेव्हा चालू असतं, जो व्यक्ती ऑडिट करायला येतो आणि जो अकाउंटंट असतो त्याला असेच करतो का हे असंच आहे, तर त्याने सांगितलं की तुम्ही हे काय काय ITC घेतला आहे, हा चुकीचा घेतला आहे, हा तुम्ही रिव्हर्स नाही केला, तुम्हाला याच्याविषयी आता काय नाही काय तुम्हाला नोटीस निघणार आहे. असे थोडे आपली ओळख होते. 3 महिने ऑडिट चालते, तर त्यांचं बोलणं होणार असं काय काय असं, तर त्यांनी त्याला ते कळलं आपण चुकीचं झालं आहे. आणि त्यांनी साहजिक आता एखादी समजा डिस्क्रिपन्सी निघते, तर इमिजिएटली जर का त्यांना कम्युनिकेट बोलतं वगैरे झालं ओरली, तर त्यांनी काय केलं, एक्सपर्टचा ॲडवाईस घेतला रे असं आम्हाला काही लाखाची डिस्क्रिपन्सी निघणार आहे. तर त्यांनी सांगितलं मग तुम्ही रिव्हर्स करायला पाहिजे होतं, हे तुम्ही याचा टॅक्स इंटरेस्ट भरून टाका. तर त्यांनी तो ITC रिव्हर्स केला आणि त्याचा इंटरेस्ट जो लागत होता 3-4 वर्षाचा तोही भरला. आणि त्यांनी ऑडिटमध्ये जे फायंडिंग्स काढले होते त्या फायंडिंग्सवरती त्याला डिमांड ऑर्डर काढली आणि त्याला पेनल्टी पण लावली. पेनल्टी कशाला, डिमांड ऑर्डर कशाला, आम्ही टॅक्स तुमच्याकडे काय दिसतंय तो टॅक्स आम्ही ITC चुकीचा घेतला होता, पण तो आम्ही पुढच्या काळात रिव्हर्स केला ना, रिव्हर्स केला आणि इंटरेस्टही भरला. तुम्ही ऑर्डर काय काढता डिमांड ऑर्डर आणि पेनल्टी ऑर्डर पाठवूनच येत नाही. मग तो कोर्ट मॅटर त्यामध्ये डिस्कस. मग कोर्टाने सांगितले त्यांनी तुम्ही जेव्हा आत्ता ऑर्डर जेव्हा काढली त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःहून तो त्याचा ITC रिव्हर्स केला आहे. आणि 74 वरती पण त्यामध्ये गाईडलाईन आहे की 74 लावायचं तेवढे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस पाहिजे की नाही यांनी हे लबाडीनेच केलं, याचा उद्देश टॅक्स चोरी करणं आहे, चुकून नाही आलं तरच 74 लावू शकतो. पण कोणी म्हणणार आहे मी चुकलो बाबा, ठीक आहे ना, खूप गोष्टी असतात एका बिझनेसमध्ये, बऱ्याच गोष्टी असतात, तर ते काहीतरी राहून दिलं किंवा तेवढं थोडं फिनान्शियल ट्रेस असल्यामुळे काय झालं ते आम्ही उशिरा भरलं रिटर्न, त्यात काहीतरी कमी दाखवलं गेलं, काहीतरी ह्युमन मिस्टेक झाल्या. उद्देश टॅक्स चोरी करणं हा नव्हता. इंटरेस्ट घ्या, 73ची पेनल्टी पण देतो, 74 नका. आणि 74 कधी लावला जातो याच्यावरती पण तुम्हाला काही गाईडलाईन्स किंवा हे मिळतील. म्हणून मी तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता की बा ते कोर्ट जजमेंट आहे, त्यात त्यांनी काय आलंय ते सांगितलं. कसं काम चालतं हे थोडंसं फार माहिती असल्याशिवाय हे सेक्शन रूल कळणार नाही. आणि याच्या मागची मानसिकता काय असायला पाहिजे, म्हणजे लॉ मेकरची मानसिकता काय असायला पाहिजे, तीच त्याच्याकडे अधिकार आहे कारवाई करण्याचा त्याची असायला पाहिजे. आणि त्याने जर तुम्हाला असेच दिलंय तर तुम्ही त्या ध्येयामध्ये करायला पाहिजे. हे उद्देश हा नाही आहे की त्या गुन्हेगार जो चुकला त्याला संपवणं, उद्देश हा आहे की वृत्ती संपवणं. अशा गोष्टी चुकून होतात या मुद्द्यावर होतात, त्याला एक लगाम घातला. आणि नॉर्मली ह्या अशा गोष्टी केल्यामुळे काय होतं, बेस्ट जजमेंट असेसमेंट किंवा अशा प्रकारे सगळ्या लोकांना कळतं की गव्हर्नमेंटचं आपल्याकडे लक्ष आहे, उगाच टॅक्स चोरी करू नये. आणि एक मेसेज गेला आहे की सगळ्या GST मध्ये ट्रान्सपरन्सी आहे, सगळं समोर दिसतं, तर उगाच टॅक्स चोरी करू नये. प्लस आता EV आहे, प्लस EV इनवॉइस आणला आहे, त्यामुळे कोण किती गुड्स घेतो होतो, विदाउट बिल पण किती घ्यायचं हे पण लोक विचार करतात. बऱ्याच गोष्टी चेंज होत आहेत की भरलेला टॅक्स प्रॉपर भरा, थोडं मार्जिन कमी आलं चालेल. उद्या परत काय डिमांड नोटीस आली आणि रिकव्हरी केली तर परत विथ इंटरेस्ट पेनल्टी खूप अमाऊंट जाते. 3 वर्षानंतर सगळं आलं तर 18% इंटरेस्ट प्रमाणे 1 लाख भरायचे येते, 1.5 लाख भरायला येतात. 18,000 एका वर्षाचा इंटरेस्ट झाला तर 3 वर्षाचा 54,000 होतो 1 लाखावरती. कोण 1.5 लाख भरेल, आणि त्यात परत हे डायरेक्टली ते करता येत नाही. म्हणजे कोणाला तरी हे सगळं विचार काय रिप्लाय करायचा, म्हणजे तो 5,000 रुपये तो घेणार, असं नाही सगळं. The PO may inform the registered person of the discrepancies notice, if any, as observed in the audit, and the said person may file his reply, and PO shall finalize the findings of the audit after due consideration of the reply furnished.
On conclusion of the audit, the PO shall inform the findings of audit to the registered person in accordance with the provision of section 65(6) of Form 8202 मध्ये काय फाइंडिंग्स आहेत ती येतील. तर त्याप्रमाणे त्याचा टॅक्स, इंटरेस्ट, एनी अमाऊंट काय भरायला येते हे त्यातनं येईल. Where the audit conducted under section 65(1) result in detention of tax not paid or short paid or erroneously refunded or ITC wrongly availed or utilized, the PO may initiate action under section 73 or 74. तसं 70 हे झालं, 65 झालं. तसं 56 केव्हा येईल? If at any stage of scrutiny, inquiry, investigation, or any other proceedings before him, any officer not below the rank of assistant commissioner having regard to the nature and complexity of the case, म्हणजे जर केस खूपच कॉम्प्लेक्स आहे of the case and the interest of review is of the opinion that the value आहे ना, ती व्हॅल्यू प्रॉपर नाही आहे, value has not been correctly declared or the credit availed is not within the normal limits, he may, with the prior approval of the commissioner, direct such registered person by a communication in writing to get his records including books of accounts examined and audited by chartered accountant or cost accountant as may be nominated by commissioner. commissioner nominate करेल, त्यांच्याकडनं तुम्हाला तुमचे अकाउंट जे आहेत ते ऑडिट करून घ्यायचे. मग त्यांच्याकरता रायटिंगमध्ये द्यायचं आहे. वेअर स्पेशल ऑडिट इज रिक्वायर्ड टू बी कंडक्टेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 66, the officer referred to in the said section shall issue a direction. आता व्हॅल्यू सप्लायचा ठिकाणी इश्यू काढला ना किंवा आयडीसी प्रॉपर घेतला नाही, हे जर का गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना जमतं त्यांना 66 करायचं नाही, 65 मध्ये करू शकतात. The chartered accountant or cost accountant so nominated shall within the period of 90 days submit a report of such audit duly signed and certified by him to the said assistant commissioner, mentioning therein such other particulars as may be specified. 90 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. नाही झालं तर 90 दिवसामध्ये पिरियड एक्सटेंड केला जाऊ शकतो. फर्दर एक्सटेंड 90 days. The provision of section 66(1) shall have effect notwithstanding that the accounts of the registered person have been audited under any other. ते म्हणजे आमचे ऑडिट झालेले आहे, कंपनी नावामध्ये झाले, ते त्यांनी त्यांच्या लावमध्ये केलं, आम्हाला आमच्या लावमध्ये प्रमाणे करायचं. त्यांनी वेगळ्या उद्देशाने केलं आहे, आमचा उद्देश वेगळा आहे. Opportunity of being heard, the registered person shall be given an opportunity of being heard in respect of any material gathered on the basis of special audit which is proposed to be used in the proceedings against him under this act. Or on conclusion of the special audit, the registered person shall be informed of the finding of the special audit 8004 मध्ये. आता जो CA किंवा जो कॉस्ट अकाउंटंट अपॉइंट केला आहे त्याचं रेम्युनरेशन कोण पे करेल? The expenses of the examination and audit of records, including the remuneration of such chartered accountant or cost accountant, shall be determined and paid by the commissioner, and such determination shall be final. Where the special audit conducted under section 66(1) result in detention of, उद्देश होता है ना काय टॅक्स, detention of tax not paid or short paid, किंवा मग erroneously refunded ITC आणि ITC wrongly availed, मग त्याच्या पुढे मग 73 किंवा 74 ही प्रोसिडिंग पुढे जाईल. त्यामुळे इकडे ब्रेक घेऊया.